पहिला बॉल जायदान तुलेसाठी फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सुटलाय. पहिल्याच बॉलला इथे आराठी संघाकडून झेल सुटलाय. जायदान तुले स्ट्राईकला होते, नॉन स्ट्राईकला तारिक. सुरेख गोलंदाजी नसर बालदारची. तारिक वरवटणामध्ये खूप चांगला खेळ केला होता. पुढचा बॉल खोला टप्प्याचा होता, आखून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, एक सिंगल. गन वॉटर स्पोर्ट्स आराठी. फरार, खराब क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये, त्यामुळे धावा 4 येतील. चौकार. व्हाइट बॉल. फटका वेत आहे, क्षेत्ररक्षक आहे साबिर शेख. झेल टिपलाय. जैद येतील माघारी. जैदान तुले बॅट बाद होत आहेत. खराब स्ट्रोक. ऋतिक. स्ट्रोक चांगला आहे ऋतिकचा, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल षटकाची सांगता. धावा 8. शेजा डावरी दुसरा षटक घेऊन. शेजाद ऋतिक साठी फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपलाय. ऋतिक बाद.
अनस न्यू बॅटर सांडवे संघाकडून. शेषाद आले पहिल्याच बॉलला इथे विकेट मिळून दिला. अनस स्ट्रोक चांगला पण क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला थोडस बंबल झालंय. 2 धावा इथे कंप्लीट होतील. धावसंख्या 10. सध्या चांगल्या फॉर्मात आहे आराटी संघ. गन वॉटर स्पोर्ट्स आज नाव आहे. दुर्वेश गण साखर यांचा संघ मालक आहेत. गन वॉटर स्पोर्ट्स आराटी फॉर्मात आहेत सध्या. निगडीच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. शेजाद अनस साडी पुन्हा एकदा चांगला बॉल खोदून काढला होता. खोलवर डब्याचा होता. हलकेसे हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल. धावसंख्या 11. टाकला तोहरीक. स्लोवर वन पिक केलाय तोहरीकनी. पाठवलाय स्क्वेअर लेगला. सीमा रेषा पार. षटकार. सतरा धावा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील शेजाद डावरे तारिक साठी. हा याही वेळेस फुलटॉस होते. मिस झाले तारिक. नाराज आहेत स्वतःवर. खराब स्ट्रोक सिलेक्शन. डॉट बॉलनी सांगता दुसऱ्या षटकाची. इम्तियाज मनियार साहेब यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. नवाज गोलंदाजीसाठी कमालीची गोलंदाजी मागच्या स्पर्धेत निगडीच्या केली. निगडी फेस्टिवलमध्ये नवाज यांनी फुलटॉस होता. स्ट्रोक केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा फंबल. आज त्या क्षेत्ररक्षकाचा दिवस नाहीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळते पण यावेळेस सावरलं. फेकी लवकर गेली. धावसंख्या 18. तारिक आली स्ट्राईकला. एक षटकार तारिकच्या बॅटमधून आलाय.
पुन्हा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, शप्पल झाले होते ऑफ साईडला. धावसंख्या 18. वाह, काही गोलंदाजी अचूक टप्पा ऑफ कटर इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. याही वेळेस परफेक्ट यॉर्कर. 6.5 फूट उंची आणि परत हात जवळजवळ 9 फूट उंचीवरून तो हा बॉल येत आहे, त्यामुळे जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळाला नवाज यांचा. लगातारचा तिसरा डॉट बॉल इथे हाताळला. एकच धाव आले. तारिकसाठी पुढचा बॉल. आणखीन एक खोलवर टप्प्यात आज बॉल होता. लगातार परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळत आहेत. नवाजांनी रात्री झोपताना मला वाटतं चार्जिंगला लावला हात यॉर्कर मशीन मध्ये. कंटिन्यू लगातार यॉर्कर. 19. 2 गड्याच्या बदल्यात तिसऱ्या षटकात शेवटचा बॉल. अनसाडी नवाज. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, एक सिंगल. धावसंख्या नासर बालदार. स्ट्रोक चांगला होता. इथेही खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. झेल सुटल्यामुळे काय काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. पहिले तर झेल सुटला, त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाली. इथे नवीन बॅटर आले असते. हा चौकारी आला नासर बालदार आल्यामुळे. धावा झाल्या 9. नऊ धावा, 47 धावांचं आव्हान. गन वॉटर स्पोर्ट्स आराटीच्या समोर. पुन्हा एकदा ऑफ साईडलाच खेळण्याचा प्रयत्न. ही मेंटॅलिटी का झाली नासर बालदार यांची, तर हवा मात्र त्यांच्या विरोधात आहे आज. तर हा चेंडू ऑन साईडला खेळले असते शफल होऊन. पाहता खेळाडू स्लीपला 1, बॅकवर्ड पॉइंटला 1, स्वीपर कव्हर, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट. हा मिड ऑफला आहे. तिथे संधी आहे. डायरेक्ट हिट. नासर बालदार म्हटल्यानंतर अशा धावा येणार. या धावा चांडवा संघाला वाचवा लागतील. 10 धावा. 47 धावांचं आव्हान. 19 चेंडूत आता 37 करायचे आहेत. शेवटचा बॉल महत्वाचा आहे षटकातील. ऋतिक. फटका हवेत आहे. ह्या वेळेस पोचतील का क्षेत्ररक्षक? पोचलेत आणि झेल टिपलाय. साबिर शेख. एक जीवदान मिळालं होतं, पण त्याचा फायदा जास्त उचलू शकले नाही. यावेळेस बाद झालेत.
व लागेल माघारी. बॅटर मोहसिन इब्जी. गन वॉटर स्पोर्ट्ससाठी गोलंदाजसाठी तारिक. चांडव्या संघाकडून जाईद आपल्याला पाहायला मिळतात लॉंग ऑनला. वेळ घेऊ नका. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक विपोरसाठी जोरदार अपील. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आहे. चांडवा संघ या 47 धावांना नक्की फायर देतील. आणि फायदा आहे की जे हार्ड हिटर बॅटर नासर बालदार आहेत त्यांना हवा साथ देत नाही, त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे 2 प्रयत्न ऑन साइडला खेळण्याचे केले पण ते यशस्वी झाले नाही. ऑफ साइडला खेळले एक चौकार आला होता. मिसफिल्ड जरूर झाली होती बॅकवर्ड पॉइंटला. तारिक यावेळेस ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या 11. नेन्सल आकडा आपल्याला दिसते स्क्रीनवर. 11 एक गड्याच्या बदल्यात. सकला मोहसिन इब्जी. पहा क्षेत्ररक्षकांची मात्र आता इकडून तिकडे अशी वारी सुरू आहे. कारण एक डावखुरे बॅटर एक सरळ आजचे बॅटर आहेत त्यामुळे ऑन साइड ऑफ साइडला धावपळ सुरू आहे. पुढचा बॉल तारिक. 47 धावा सहजासहजी देणार नाहीत. चांडवा संघाकडे गोलंदाजी आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? एक झेल त्यांनी टिपलाय. धावसंख्या 13. 47 धावांचं आव्हान आहे. अजून 34 करायचे आहेत. 15 बॉल 34. तारिक यावेळेस मोठा फटका आहे. आसमानी टोळा. मोहसिन इब्जीच्या बॅट मधून षटकार. तिथे मिसफिल्ड थोडीशी लेट झाले त्यामुळे ती एक रन होती तिथे डबलला कन्वर्ट केली आणि त्यानंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला मोहसिनच्या बॅटमधून. उजव्या बाहेर व्हाईट बॉल. धावसंख्या 20. अजून विजयासाठी 27 धावांची गरज आहे. फटका हवेत आहे आणि ताकदी आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगला मोहसिनच्या बॅट मधून हा षटकार. एकवीस धावांची अजूनही गरज. 26 झाल्यात. 13 बॉल 21. मॅच अजून चांडवा संघाकडे येऊ शकतो. इथे विकेट आला तर मोठा फटका आला तर या मॅचची मजबूत पकड गन वॉटर स्पोर्ट आराटीची होऊ शकते. आणखीन एक लगातारचा तिसरा आलाय.
मोहसिन इब्जीच्या बॅटमधून एकतर्फी मॅच फिरवलाय. गन वॉटर स्पोर्ट्स साठी बॉलिंग टीम रिव्ह्यू घेतला इथे. पंचाने वाईट दिला होता. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. षटकार आला होता नासिर बालदारच्या बॅट मधून. बरोबर. 10 चेंडू 9 धावा. हा डॉट बॉल. 9 बॉल 9. अनस कमबॅक करताना नासिर बालदार 8 बॉल 12. मोहसिन 4 चेंडूत 20. लगातार 3 मोठे फटके आले मोहसिनच्या बॅट मधून. स्लोवर वन. फटका बसलाय. हा कॅच चांडवेसाठी खूप महत्वाचा. काय करतात क्षेत्ररक्षक. अनस गेले पण होते आणि अनसनी जर दाखवला असता कॉन्फिडन्स तर स्वतः जेल टिपला असता. पण अनस तरी काय करतील. त्या 2 क्षेत्ररक्षकांचा कॅच आहे. त्याला वाटलं तो घेईल, त्याला वाटलं तो घेईल. तू घे करताना बॉल निघून गेला. हा मॅचचा कॅच होता. 7 धावा पाहिजे आहेत. 8 बॉल 7. संपलाय मॅच. स्कोर लेवल. नासिर बालदारच्या बॅट मधून हा लॉंग ऑफच्या वरून षटकार. आणि चांगली सुरुवात केली होती गोलंदाजीची. स्लोवर वन बाईट ठक मारले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकेट आलाय. मॅच शेवटच्या षटकात 6 बॉल 1. जाहीद अंतुले नाराज आहेत. अनसला अनसचीच कॅच आहे. जर 2 क्षेत्ररक्षक
अनस जर स्वतः गेले असते तर झेल झाला असता. त्याच्यानंतर हा षटकार आला होता. जाहीद अंतुले स्वतः आले. जर शेवटच्या षटकात 5-6 तरी धावा राहिल्या असत्या तरी त्या सहज दिल्या नसत्या जाहीद यांनी, तर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. 40+ खेळाडू आहेत, जवळजवळ 50+ एज आहे, पण अजून फिटनेस पहा जाहीद यांचा. सर्कलला जर 2 आउटफिल्डला क्षेत्ररक्षक असतील तर त्यापैकी एक जाहीद अंतुले असतात. फलंदाजी सुद्धा ओपनिंगला आले होते, लवकर बाद झाले. पण 40+ रायगड प्रीमियर लीग सुद्धा खेळतात दरवर्षी जाहीद अंतुले. मॅच संपवले. लगातारचा मोहसिनचा हा 4था षटकार. काय फटकेबाजी केली मोहसिनची. 5 बॉल 26. जबरदस्त फटकेबाजी मोहसिनची. आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच होता. उद्या पुन्हा या मॅचची सुरुवात होईल. मोहसिनची मॅन ऑफ द मॅच. 5 बॉल नाबाद 26. मेडल आणि कोल्ड ड्रिंक